फुलेंना केवळ कर्मठ ब्राह्मणांचा विरोध होता. चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये. आम्ही आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट करत नाही. छगन भुजबळ. फुले सिनेमा गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. सिनेमा 11 एप्रिल रोजी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी प्रदर्शित होणार होता. पण सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे फुले सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख 25 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यावर आता राजकीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील फुले सिनेमावरून होणाऱ्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या छगन भुजबळ यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. फुले सिनेमातील एकही सीन कट होता कामा नये. त्यावेळी सगळेच ब्राह्मण महात्मा फुलेंविरोधात नव्हते असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. फुले सिनेमाला होणारा विरोध लक्षात घेता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की आम्ही स्पष्ट सांगितले की सिनेमातील एकही सीन कट होता कामा नये, कारण जे सत्य आहे ते सिनेमात दाखवलेलं आहे. भुजबळ यांनी पुढे म्हटलं आहे की आजच्या ब्राह्मणांवर आम्ही निशाणा साधत नाही. त्यावेळी परिस्थिती काय होती? त्यावेळी देखील सर्वात ब्राह्मण ज्योतिबा यांच्या विरोधात नव्हते. अनेकांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना मदतही केली आणि काही कर्मठ ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात होते असं देखील भुजबळ यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. फुले सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर सिनेमात अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा मुख्य भूमिकेत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले हा चरित्रात्मक हिंदी सिनेमा सध्या वादळाच्या केंद्रस्थानी सापडला आहे. तसेच महात्मा फुले जयंतीला प्रदर्शित होणार असणारा हा सिनेमा पुढे ढकलण्यात येतो आहे. आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंय की कुठलाही एक सुद्धा कट होता कामा नये, कारण त्यांनी जे आहे सत्य आहे तेच त्या सिनेमात दाखवलेलं आहे. प्रत्यक्ष मला ते दिग्दर्शक भेटले आणि त्यांनी सांगितलं आम्ही एकही लिबर्टी ज्याला म्हणतो दुसरं काहीतरी दाखवण्यासाठी, लोकांना खुश करण्यासाठी, लोकांना आवडण्यासाठी काहीच केलेलं नाही. जे धनंजय कीर यांच्या पुस्तकापासून वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहे, ग्रंथांमध्ये आहे, महात्मा फुले यांच्या लिखाणामध्ये आहे, तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ते म्हणतात की ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट का केलं जातं? आम्ही ब्राह्मणांना, आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट अजिबात करत नाही. की त्यावेळची परिस्थिती काय होती ते पण सगळे ब्राह्मण काही ज्योतिरावांच्या विरोधात नव्हते. भिडे, परांजपे, भवाळकर सारखे अनेक ब्राह्मण होते. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना मदत केलेली आहे. परंतु जे कर्मठ ब्राह्मण होते किंवा आणि त्यांच्याबरोबर असलेले आमचे बहुजन समाजाचे अंधश्रद्धेत डुबलेले आमचे लोक होते ते सुद्धा होते. तर त्यांना ब्राह्मणांना याच्यामध्ये आम्ही करत आहे. त्यावेळी परिस्थिती होती की नाही ते सांगा. दलितांची काय परिस्थिती होती कोणी नाकारू शकता? एक 200 वर्षापूर्वी दलितांची काय परिस्थिती होती आणि ती परिस्थिती कोणी निर्माण केली? सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी केशवपनास जे आहे विरोध केला. कुणाचे केस कोण कापत होते? बहुजन समाजाच्या महिला विधवा झाल्या तरी केस कापत नव्हते. ब्राह्मणांच्याच महिला विधवा झाल्यानंतर केस कापत होते. कोण कापत होते? कर्मठ ब्राह्मणच कापत होते. आणि ते थांबवण्याचं काम महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी नाभिक बंधूचा संप करून घडवून आणला. सावित्रीबाई फुले यांनी जी शाळा काढली 1 जानेवारी 1948, पहिल्या दिवशी ज्या 6 मुली आल्या त्या सगळ्या जवळजवळ ब्राह्मण होत्या. म्हणजे शिकवण्यासाठी तुम्हाला मदत केली त्यांनी. पण हे काय याला महत्व का? तर कर्मठांचा त्याला विरोध होता म्हणून ते महत्व आहे. आज कुठे काय महत्व राहिलं? तसं आज सगळे कोणी शिकू शकतो. सगळ्यांना सारखी वागणूक देण्याचा प्रयत्न. बाबासाहेब आंबेडकरांची उद्या जयंती आहे. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना सारखं शिक्षणात, नोकरीत, धंद्यात, प्रत्येक ठिकाणी समान हक्क दिलेले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.